कुठल्याही माणसाच्या आयुष्यामध्ये सर्वसाधारणपणे 3 अवस्था असतात. बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वार्धक्य. आजच्या काळात काय होतं की निसर्ग आहेच प्रत्येक ठिकाणी आणि त्याच्यामुळे लैंगिकता, रिलेशनशिप हे मुलांना माहिती असतं म्हणण्यापेक्षा त्याचा अनुभव ते घेत असतात. स्वतः अगदी त्या क्रिया करतील असं नाही, पण बघत असतात, ऐकत असतात. आपल्या मित्रमैत्रिणींकडनं काहीतरी माहिती मिळते. हल्लीच्या काळामध्ये तर Google आणि WhatsApp युनिव्हर्सिटी हे इतके सक्षम झालेले आहेत अशा प्रकारचं ज्ञान द्यायला, की आपल्याला सगळं माहिती आहे असा कुठेतरी एक समज असतो. मुलांमध्येच असं नाही, अगदी मोठ्या माणसांमध्ये सुद्धा असे समज असतात. ही माहिती पूर्णतः चुकीची असते असं नाही, पण पूर्णतः बरोबर असतेच असंही नाही आहे. आणि विशेषतः त्यातले जे गंभीर टप्पे आहेत किंवा गंभीर गोष्टी आहेत त्या अनेकदा या माहितीतनं मुलांपर्यंत किंवा मोठ्या माणसांपर्यंत पण पोचलेल्या नसतात आणि परिणामी आपल्याकडून कुठेतरी एक बेजबाबदार वर्तन आपल्या शरीराच्या दृष्टीने हे घडण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच शास्त्रीय माहिती या विषयाबद्दल असणं हे खूप महत्त्वाचं आहे. मुलगा आणि मुलगी यांच्या दोघांच्याही शरीरामध्ये वयात येताना अनेक प्रकारचे बदल घडतात. त्या अनुषंगाने मानसिकतेमध्ये सुद्धा बदल घडत असतात. बाह्य रूपात घडतात हे बदल, आपल्या शरीराच्या आतमध्ये घडतात, आपल्या मनात घडतात, आपल्या विचारांमध्ये घडतात. आणि अनेक प्रकारच्या बदलांना जेव्हा निसर्ग आपल्या शरीरामध्ये घडवून आणतो त्यानंतर आपण तरुण होतो, प्रजननक्षम होतो. ही सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या बाबतीतली क्रिया असते. मुलगा आणि मुलगी यांचं वयात येण्याचं वय कुठलं असं जर आपण विचारलं, ज्याला किशोरावस्था म्हणतो आणि त्यानंतर तारुण्यावस्था, तर सुमारे 12 ते 14 वर्ष हा टप्पा आहे की ज्या वेळेला मुलगा किंवा मुलगी वयात येण्याची क्रिया घडत असते. अर्थातच हे असं फिक्स किंवा एक ठराविकच वय आहे असं नाही आहे. काही मुलांच्या बाबतीत किंवा मुलींच्या बाबतीत हे वय कमी पण असू शकतं. काही मुलांच्या बाबतीमध्ये 14 नंतरही ही गोष्ट घडू शकते. पण वयात येतो म्हणजे नेमकं काय होतं, तर मुलींच्या बाबतीमधले जे बदल आहेत हे खूप उघडपणे आणि त्या मुलीला स्वतःला आणि तिला जे जे कोणी बघत असतात त्या सगळ्यांना सुद्धा हे बदल पटकन कळायला सुरुवात होते. यातलं सगळ्यात मोठं दृश्य असा बदल म्हणजे मासिक पाळीची सुरुवात. तर मुलगी वयात आली म्हणजे मासिक पाळी तिची यायला लागते, हा सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे. हे वय मी मघाशी म्हटल्याप्रमाणे जसं 12 ते 14 असलं तरी वयात येण्याचे जे अंतर्गत बदल असतात, शरीराच्या आतनं जे बदल, जे मासिक पाळीची क्रिया सुरू व्हायला कारणीभूत ठरतात, हे बदल मुलीच्या शरीरामध्ये त्याच्या 2 वर्ष आधीच सुरुवात झालेली असते. त्याचा काही परिणाम हा बाह्य शरीरावर पण होतो. उदाहरण द्यायचं झालं तर मुलीची उंची जी आहे ती अचानक वाढायला सुरुवात होते. त्याचबरोबर तिच्या शरीराला एका स्त्रीचा, ज्याला गोलाई असं म्हटलं जातं साहित्यिक भाषेमध्ये, तर ती गोलाई यायला सुरुवात होते. म्हणजे तिच्या स्तनांची वाढ होते, तिचा जो स्किनचा कलर आहे, त्वचा जी आहे ती खूप चमकदार आणि आकर्षक व्हायला सुरुवात होते. केसांचं पोत बदलतं आणि ह्या सगळ्या बदलांबरोबरच एक दिवस तिची मासिक पाळी यायला सुरुवात होते. पाळी आली की सगळे मुलीला न्हाण आलं असं म्हणतात किंवा मुलगी बाहेरची झाली, बसली, असे अनेक प्रकारचे शब्द आपल्या समाजामध्ये प्रचलित आहेत. गंमत कशी असते, तर मुलगी वयात आली, पाळी तिची समजा 14व्या वर्षी सुरू झाली, मग आता लग्न करायला काय हरकत आहे असा समज आणि त्याहीपेक्षा म्हणजे गैरसमज जो की खूप घातक आहे, जो आपल्या समाजामध्ये अनेक स्तरांमध्ये दिसून येतो. आपल्याला माहिती आहे की 18 वर्ष पूर्ण होणं हे कायद्याने वयाची मर्यादा दिलेली आहे की त्याच्या आधी लग्न करणं म्हणजे त्याला बालविवाह समजलं जातं. त्यामुळेच मुलगी वयात आली म्हणजे तिचं लग्न करायला ती योग्य झाली का याबद्दल आपल्याला आज जास्ती बोलायचं आहे. मुलगी वयात आली की तिच्या शरीरामध्ये जसे बदल होतात तसं मुलांमध्येही बदल होतात. मुलगा वयात येतो म्हणजे नेमकं काय होतं, तर मुलगा थोडासा उशिरा निसर्गतः मुलीपेक्षा वयात येतो. मुलांच्या बाबतीमध्ये ग्रोथ स्पट म्हणजे अचानक मुलाची उंची खूप वाढते. त्याच्याचबरोबर त्याला मिशा यायला सुरुवात होते, दाढी, मिशी, या ठिकाणी केसांची वाढ व्हायला सुरुवात होते. तेव्हाच त्याचा आवाजही फुटायला सुरुवात होते, त्याला एक जडपणा यायला सुरुवात होतो आणि पुरुषी आवाज हळूहळू त्याचा डेव्हलप व्हायला सुरुवात होते. मुलाच्याही जननेंद्रियाच्या आकारामध्ये फरक होतो, केसांची वाढ त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. असे बदल मुलाच्या बाह्य शरीरामध्ये दिसतात. यावेळेला शारीरिक बदल जसे घडतात तसं मानसिक बदल पण घडत असतात. आत्तापर्यंत मुलगा मुलगी एकमेकांशी खूप फ्रीली बोलत असतात, त्यांना असा भेदभाव त्यांच्या मनामध्ये नसतो. पण ज्यावेळेला ते वयात यायला लागतात तेव्हा मात्र भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण व्हायला सुरुवात होते. मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी छान दिसतीये ना याच्याकडे मुलींचं सगळं लक्ष असतं. म्हणून जाता येताना आरशात डोकवायचं,
आपल्या कुठल्या अँगलमधनं आपण चांगले दिसतोय. आत्ताच्या काळामध्ये मोबाईल जर असेल तर मग सेल्फी वेगवेगळ्या अँगलमधनं काढणं, पाऊट करणं, हे सगळ्या गोष्टी मुली जागरूकपणे करायला सुरुवात करतात आणि त्याच्यावरती त्यांचं जास्ती लक्ष केंद्रित व्हायला लागतं. त्याचबरोबर मुलगा आणि मुलगी दोघांच्याही बाबतीत हे घडतं की अपोजिट सेक्सबद्दल, विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल एक आकर्षण निर्माण व्हायला सुरुवात होते. शारीरिक आकर्षण हा त्याचा मुख्य भाग असतो. मुलगी विचार करते की हा मुलगा माझ्याकडे बघतोय ना, आणि मग चोरटे कटाक्ष वगैरे हल्लीच्या काळात बरंचसं उघड होतं, पण ही सुरुवात जी असते हे वयात येण्याचं एक लक्षण असतं आणि ते स्वाभाविक आहे. या अशा भावना मनात येणं हे नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये काही कोणाला वाईट वाटायचं कारण नाही. फक्त प्रश्न हा असतो की तसं वाटल्यानंतर त्याच्या पुढे जर काही कृती घडल्या तर त्या कृतीतनं मात्र काही गंभीर दुष्परिणाम दोघांनाही भोगायला येऊ शकतात, शारीरिक आणि सामाजिकदृष्ट्यासुद्धा. आणि त्यामुळे ह्या वयाला आपण नीट समजून घेतलं पाहिजे. याबरोबर होणारा एक अजून मानसिक बदल असा असतो की स्वतंत्रपणे विचार करणं हा पण एक प्रखरपणे मुलीला जाणवायला सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे आईवडील किंवा इतर कोणी आपल्याला काही सांगितलं तर ते पटत नाही. आपल्याला वाटतं की मला काय सांगताय, मी काय आता लहान राहिलो का, बरोबर. थोडंसं गोंधळ मनाचा अशी पण ही अवस्था असते. कारण एकीकडे मुलीला आई म्हणत असते की कळत नाही का, कशाला इतक्या जोरजोरात हसतेस, लहान राहिलीस का आत्ता तू. आणि तेच मुलगी म्हणाली की मला मैत्रिणींबरोबर, मित्राबरोबर जायचं असं मुली सहसा घरी सांगत नाहीत, पण मैत्रिणींबरोबर मला सिनेमाला जायचं आहे. तर आई म्हणते गप्प बस, तू काय एवढी मोठी झाली आहेस का एकटी कुठे जायला. तर अशी ही गोंधळाची अवस्था असते की मी नेमकी मोठी झाली आहे का लहान आहे, हे सुद्धा कन्फ्युजन काही वेळेला मुलींच्या किशोरावस्थेमध्ये मनामध्ये निर्माण झालेलं असतं. आत्ता आपण बघितलं की 12 ते 14, 15 या वयापर्यंत बाह्य लक्षणांवरून मुलगा किंवा मुलगी वयात आली असं मानलं जातं. मग ते झालेत का प्रजननक्षम? केवळ कायद्याने वय 18 केलंय म्हणून 18 वर्षापर्यंत त्यांनी लग्न करायला थांबायला हवं की त्याच्यामागे काही शास्त्रीय किंवा वैद्यकीय कारणं पण आहेत का, याबद्दल आता माहिती घेऊ. मी सुरुवातीला म्हटलं तसं की एका अवस्थेतनं दुसऱ्या अवस्थेत जाणं ॲब्रप्टली किंवा अचानक घडत नाही. मुलीची आतली जी जननेंद्रिय आहेत ती परिपक्व झाली, मॅच्युअर झाली असं नसतं. तर ही क्रिया पुढे 3-4 वर्षापर्यंत शरीराच्या आतमध्ये चालू राहते. आणि म्हणूनच तुम्ही बघता की मासिक पाळीची सुरुवात झाली तर सुरुवातीला अनेकदा मासिक पाळी अगदी महिन्याला नियमित येईल, तिचं जे रक्तस्रावाचं प्रमाण आहे ते अगदी फिक्स आहे असं नसतं. कारण आतली वाढ आणि विकास या दोन्ही गोष्टी कंटिन्युअस चालू असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठलाही नवीन जीव तयार व्हायचा असेल तर स्त्रीचं एक बीज लागणार, पुरुषाचं एक बीज लागणार, बरोबर. स्त्रीचं काम प्रजोत्पादनामध्ये नुसतं एक बीज देण्याचं नसतं, तर ते बीज त्याचं फलन झाल्यानंतर म्हणजे मूल तयार झाल्यानंतर, कन्सेप्शन झाल्यानंतर तो जो गर्भ आहे हा गर्भाशयामध्ये मुलीच्या वाढत असतो, 9 महिन्यापर्यंत वाढत असतो. आणि ते वाढण्याच्या काळामध्ये त्या बाळाचं म्हणजे गर्भाचं पोषण करणं, त्याला पुरेसं संरक्षण देणं आणि 9 महिन्याच्या शेवटी त्या गर्भाचा म्हणजे त्या बाळाची वाढ पूर्ण झाली की त्यानंतर प्रसूतीच्या कळा सहन करणं आणि एका सुदृढ बाळाला जन्म देणं, इथे पण मुलीच्या शरीराला काम करायचं असतं. तिथेही थांबत नाही, तर बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा बाळाचं पोषण हे आईच्या दुधावरच असतं. म्हणजे आईने पुढे दूध पाजून सुद्धा निसर्गाला अपेक्षित आहे की त्या बाळाला कितीतरी दिवसपर्यंत त्या बाळाची तिने काळजी घ्यायची. आणि म्हणून नुसती पाळी आली म्हणजे हे पुढचं सगळं तिच्या शरीरामध्ये घडणारच आहे असं गृहीत धरणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुलीच्या प्रजनन संस्थेमधल्या महत्त्वाच्या अवयवांबद्दल मी माहिती सांगते. त्याच्यामध्ये गर्भाशयाची पिशवी जी सगळ्यांना माहिती आहे, जिथनं मासिक पाळी येते, बरोबर. त्याच्या बाजूला बीजवाहक नळ्या असतात आणि तिच्या पाठीमागे बीजग्रंथी असतात. बीजग्रंथी म्हणजे ज्या ठिकाणी अंड्याची निर्मिती होते किंवा बीजाची निर्मिती होते. 2-2 असतात या प्रत्येक गोष्टी, फक्त गर्भाशयाची पिशवी ही एक असते. आणि गर्भाशयाचं मुख जिथे उघडतं ती गर्भाशयाची वाट, ज्याला योनिमार्ग असं म्हटलं जातं, जिथे संबंधाची क्रिया, लैंगिक संबंधाची क्रिया घडत असते. मुलीची मासिक पाळी येते म्हणजे नेमकं काय होतं तर दर महिन्याला गर्भाशयाचं जे अस्तर असतं ते अस्तर वाढायला सुरुवात होते. एका विशिष्ट लेवलपर्यंत ते वाढतं. त्यावेळेला जर बीज, फलन झालेलं बीज तिथे आलं म्हणजेच गर्भधारणा झाली तर ते बीज त्या गर्भाशयामध्ये रुजत असतं. जर बीज तिथे रुजलं तर हे अस्तर वाढत 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 जातं. त्याचबरोबर गर्भाशयाचा आकार वाढतो. हे 9 महिन्यापर्यंत वाढतं. पोषण आणि बाळाची वाढ पोटाच्या आतमध्ये सुरू असते, बरोबर. पण जर बीजाचं फलन झालं नाही तर स्त्रीचं त्या महिन्यात तयार झालेलं जे बीज आहे ते निकामी होऊन जातं. आणि मग त्या निकामी बीजाला आणि
त्याच्यासाठी तयार झालेल्या गादीला किंवा अस्तराला आता काही काम उरत नाही आणि म्हणून त्याचं पोषण गर्भाशयाची पिशवी थांबवून टाकते आणि मग मासिक पाळीच्या स्वरूपामध्ये हे निकामी झालेलं असतं आणि बाकी आवरणं जी असतात गर्भाशयाची ती सगळी शरीराबाहेर फेकली जातात. हा अनुभव दर महिन्याला येतो. अर्थात हे सगळं जे चालतं ते हॉर्मोन्स किंवा संप्रेरक जे असतात त्यांच्या नियंत्रणाखाली चालत असतं. हे हॉर्मोन्स तयार कुठे होतात तर मगाशी मी सांगितलं ओव्हरीज किंवा बीजांडकोश तिथनं या हॉर्मोनची निर्मिती होत असते. मुलीच्या बाबतीमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाची 2 हॉर्मोन्स असतात जे हे सगळी क्रिया दर महिन्याचं जे चक्र आहे मासिक चक्र आहे ती क्रिया कंट्रोल करत असतात आणि याचं नियंत्रण किंवा याचा कंट्रोल हा आपल्या मेंदूमध्ये होत असतो. मेंदूचे पिट्युटरी आणि हायपोथॅलॅमस नावाचे 2 महत्त्वाचे अवयव आहेत की जिथनं मूळ संप्रेरक निघतात ते प्रजनन संस्थेवर काम करतात. मग तिथे बीज तयार होतं. मग त्या बीजाचे फलन जर झालं तर त्या गर्भाला वाढवलं जातं. अशी अत्यंत गुंतागुंतीची क्रिया ही दर महिन्यात आपल्या नकळत आपल्या शरीरामध्ये चालू असते आणि म्हणूनच कायद्याने वय केलेलं आहे की 18च्या आधी मुलीचं नको लग्न करायला. तेव्हा हा वाढीचा पूर्ण विचार विकासाचा पूर्ण विचार या कायद्यामागे आहे आणि म्हणूनच त्याच्या आधी जर मातृत्वाची वेळ आली लैंगिक संबंधाची वेळ आली तर अर्थातच अपरिपक्व अवस्थेत असताना जर लैंगिक क्रिया घडली तर त्यातनं होणारे परिणाम हे गंभीर पण असू शकतात आणि त्याचा दुष्परिणाम हा पूर्ण आयुष्यावर सुद्धा दोघांच्याही हा घडू शकतो आणि म्हणूनच आपल्याला मुलगा किंवा मुलगी यांचं जे प्रजननाला योग्य वय आहे जे मुलीच्या बाबतीमध्ये आम्ही सांगतो 18 हे लग्नाचं वय आहे पण पहिलं गर्भधारणा मुलीला कधी व्हायला पाहिजे तर 20 वयाच्या आसपास व्हायला पाहिजे. हे वैद्यकीय शास्त्र जे आपल्याला सांगतं त्याचं कारण हे आहे आणि म्हणून योग्य वेळ येईपर्यंत मुलगा किंवा मुलगी यांचं लग्न करणं किंवा त्यांचे लैंगिक संबंध सुरू होणं या गोष्टीला आपण निश्चितपणे प्रतिबंध केला पाहिजे. मुलगा आणि मुलगी दोघंही शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम झाल्यावरच त्यांचे लैंगिक संबंध आले किंवा त्यांचं लग्न झालं तर ते दोघांसाठीही आणि पूर्ण समाजासाठी फायद्याचं ठरतं असं मी नेमकं का म्हणते आहे. मुलींची अकाली लग्न किंवा परिपक्व व्हायच्या आधी लग्न किंवा लैंगिक संबंध आले हे जास्ती कॉमनली घडतं. मुलांवरही वेळेच्या आधी लग्न झालं किंवा वेळेच्या आधी शारीरिक संबंध आले तर त्याचे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे दुष्परिणाम घडतात पण मुलींमध्ये हे प्रमाण 6 पट जास्ती आहे आणि त्यामुळे मुलींबद्दल मी मुख्यतः आधी बोलेन. आपण असं धरू की लग्न झालं तर लग्नानंतर सगळ्यांचीच अपेक्षा काय असते की तिला लगेच दिवस जावेत. कमी वयात ज्या वेळेला मुलीची स्वतःचीच वाढ अजून चालू आहे आणि अशा वेळेला मातृत्वाचं जर ओझं तिच्या गर्भाशयावर आणि तिच्या शरीरावर टाकलं गेलं तर अर्थातच ती गोष्ट खूप धोक्याची ठरते आणि हे धोके नुसते त्या मुलीला असतात किंवा आईला असतात असं नाही तर बाळाच्याही दृष्टीने अनेक प्रकारचे धोके अशा अपुऱ्या वयाच्या मुलींवरच्या प्रेग्नन्सीमध्ये दिसून येतात. मुख्य म्हणजे शरीराच्या आतल्या सिस्टीम ज्या आहेत आतल्या संस्था ज्या आहेत त्यांचा पूर्ण विकास झालेला नसतो आणि त्यामुळे अर्धवट बाळाची वाढ पूर्ण नाही झाली त्यामुळे तिचं गर्भपात होणं किंवा गर्भाशय तेवढं परिपक्वच नाही आहे तेवढं वाढलेलंच नाही आहे तर 9 महिन्यापर्यंत ती प्रेग्नन्सी आतमध्ये राहील कशी. म्हणून मग अकाली प्रसूती म्हणजे 6व्या 7व्या 8व्या महिन्यामध्येच तिची प्रसूती झाली अशी वेळ येऊ शकते ज्याचं प्रमाण पूर्ण वाढीनंतरच्या प्रेग्नन्सीपेक्षा कित्येक पट जास्ती असतं जर मुलीचं वय आईचं वय कमी असेल तर. अर्थातच अपुऱ्या दिवसाच्या प्रसूतीमुळे बाळाला तर भरपूर धोके उद्भवतात. मृत्यूचाही बाळाला धोका असतो. बाळाला पेटीत ठेवावं लागतं. बाळाला इतर प्रकारचे दोष त्याच्यामध्ये निर्माण झाले असे सुद्धा धोके बाळाच्या बाबतीमध्ये असतात. समजा ही प्रेग्नन्सी पूर्ण दिवसापर्यंत गेली आणि बाळ पूर्ण वाढीचं झालं असेल तर मुलीचा जो जनन मार्ग आहे त्या हाडांची वाढसुद्धा अजून पूर्ण झालेली नसते आणि त्यामुळेच तिची जर नैसर्गिक प्रसूती किंवा नॉर्मल डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो ती जर व्हायची असेल तर त्याच्यामध्ये अडथळा येतो आणि मग अशा वेळेला प्रसूतीच्या वेळेला मूल आडवंच आलं किंवा पायाळू झालं किंवा प्रसूती अडली ही शक्यता खूप जास्ती असते आणि अडलेल्या प्रसूतीला एकतर सिझेरियनचा पर्याय करून जन्म करावा लागतो किंवा चिमटे लावून काढलं खूप जोर देऊन काढायला लागलं तर त्या ठिकाणी तिचा जनन मार्ग फाटणे तिथे गंभीर इजा होणे अशा प्रकारचे धोकेसुद्धा त्या प्रसूतीशी संबंधित असतात. प्रसूतीनंतरसुद्धा अपरिपक्व असलेल्या जनन संस्थेमध्ये जंतुसंसर्ग होणं तिथे अंग बाहेर येणं ज्याला म्हणतात पिशवी खाली सरकणे अशा प्रकारचे धोके त्या ठिकाणी उद्भवतात. कुठल्याही प्रकारची
शस्त्रक्रिया करायला लागली तर शस्त्रक्रियेचे ॲडिशनल धोके हे त्या मुलीला त्यावेळेला सहन करावे लागतात. पुढे दूध येणं, मुलीची मानसिक परिपक्वता पण नसते आणि त्यामुळे त्या बाळाला सांभाळणं, त्याला काळजी घेणं, बाळाला दूध पाजणं या क्रियेमध्ये सुद्धा अडथळे आलेले आपल्याला दिसून येतात. प्रसूतीच्या वेळेला होणारी गुंतागुंत कधी मॅनेज होऊ शकते जर मुलीला हॉस्पिटलमध्ये नेलं असेल तर. असं जे काही पाहणी झाली आहे, सर्वेक्षणं झालेली आहेत, त्याच्यात असं दिसून येतं की ज्या ठिकाणी बेकायदेशीरपणे मुलीचं लग्न हे 18च्या आधीच केलं गेलं आहे, तिथे बऱ्याच वेळेला प्रसूती घरीच करण्याकडे लोकांची वृत्ती दिसते. कारण की दवाखान्यात नेलं तर तिथे तिचं वय कधीतरी उघड होऊ शकतं आणि हे ज्यांना माहिती असतं ते मुद्दामून मग तिला डॉक्टरांना दाखवतसुद्धा नाहीत. गरोदरपणातसुद्धा अपुऱ्या वयामुळे मुलीचं पोषण व्यवस्थित झालेलं नसतं आणि त्याच्यामुळे रक्तक्षय किंवा ॲनिमिया हा एक मोठा धोका असतो आणि ज्याच्यामुळे गरोदरपणातली आणि प्रसूतीतली गुंतागुंत वाढायचा धोका हा 3 पट इतका जास्ती वाढलेला असतो. गरोदरपणामध्ये तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळेला ब्लड प्रेशर वाढलं म्हणजे रक्तदाब वाढला, झटके आले, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये प्री-एक्लॅम्पशिया असं म्हटलं जातं. तर हा धोकासुद्धा 18च्या पेक्षा कमी वय असेल आईचं तर त्यामध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये दिसतो. तर अशा प्रकारे आईला अनेक प्रकारच्या गुंतागुंतीपासून ते क्वचित जीवाला मुकण्यापर्यंत इतके गंभीर प्रकारचे धोके हे कमी वयातल्या प्रेग्नन्सीमध्ये मुलीच्या वाट्याला येऊ शकतात. कुठल्याही प्रकारे पण लैंगिक संबंध जर या वयामध्ये ज्यावेळेला तिची वाढ आणि विकास पूर्ण नाही आहे अशा वेळेला आले तर गरोदरपणा व्यतिरिक्तही काही धोके असू शकतात का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हो, उत्तर आहे हो. याच्यामध्ये मुख्य काय आहे की मुलीला लैंगिक क्रिया म्हणजे नेमकं काय, त्यातनं आनंद मिळवणं वगैरे या गोष्टी कळण्याचं तिचं वयच अजून झालेलं नसतं. आणि याशिवाय तिचा जो जनन मार्ग आहे, आतली जी जननेंद्रिय आहेत तीसुद्धा परिपक्व झालेली नसतात आणि त्यामुळेच अशा वेळेला शारीरिक क्रिया म्हणजे लैंगिक संबंध जर तिचे आले तर तिथे सगळ्यात मोठा आणि खूप कॉमनली आढळणाऱ्या धोका म्हणजे त्या ठिकाणी जखमा किंवा इंजुरी होणं. लैंगिक जागा जी आहे योनिमार्ग तो फाटणे, त्याच्या आसपास अनेक महत्त्वाचे अवयव असतात जसं की मूत्रमार्ग आहे, गुदद्वार किंवा संडासची जागा असते. तर आतल्या अवयवांनासुद्धा इंजुरीचा मोठा धोका हा कमी वयाच्या मुलींमध्ये जर संबंध आला तर त्यामध्ये उद्भवू शकतो. याशिवाय अनेकदा असे जे संबंध असतात तिथे जबाबदारी घेण्याची दोघांचीही मानसिकता नसते, त्यांना माहितीही नसतं किंवा काही वेळेला जबरदस्तीने सुद्धा असे संबंध घडत असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी पुरेशी स्वच्छतेची आणि इतर गोष्टींची काळजी न घेतल्यामुळे लिंग सांसर्गिक आजार किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन त्याचा धोका हा मुलगा आणि मुलगी या दोघांनाही सारख्या प्रमाणामध्ये असू शकतो. कायद्याच्या दृष्टीने मुलाचं वय 21 आणि मुलीचं वय 18 हे विवाहासाठी मंजूर वय आहे आणि त्यामुळे ही जबाबदारी पालकांची, समाजाची आणि मुलगा मुलगी या दोघांचीही आहे की आपलं योग्य वय होणं, कायदेशीरदृष्ट्या लग्नाला योग्य वय असल्याच्या आधी लग्न केलं नाही पाहिजे. लग्न राहू देत पण शारीरिक संबंध बिना लग्नाचे करणं हे सुद्धा मुलीच्या बाबतीमध्ये 18च्या आधी घडल्यास त्याच्यासाठी सुद्धा पॉक्सो नावाचा दुसरा कायदा आहे. मुलगा किंवा मुलगी वयात आल्यानंतर त्याला या विषयाबद्दल आकर्षण वाटणार, लैंगिक संबंधाबद्दल उत्सुकता वाटणार, या गोष्टी निसर्गतः घडणारच आहेत. पण केवळ निसर्ग आहे, अट्रॅक्शन वाटतंय म्हणून लैंगिक संबंध आले तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे धोके पण निर्माण होतात आणि म्हणूनच जबाबदार लैंगिक वर्तन हे दोघांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आता ज्यावेळेला मी म्हणते जबाबदार म्हणजे नेमकं काय, लैंगिकतेचा संबंध हा प्रजोत्पादनाशी असल्यामुळे येणाऱ्या बाळाचा पण आपल्याला तिथे विचार करावा लागतो आणि म्हणूनच आपल्या दृष्टीने पूर्ण तयारी झाल्याशिवाय गरोदरपणाचा विचार करणं हे मुलगा मुलगी दोघांसाठीही योग्य नाही आहे. त्याच्यानंतर गर्भनिरोधक साधनं वापरून आज आपल्याला गर्भधारणा आपल्याला हवी त्या वेळेपर्यंत टाळता येणं हे शक्य आहे आणि म्हणूनच आपली शारीरिक, मानसिक, सामाजिक अशी सगळी तयारी झाल्यानंतर जर आपण बाळाचा विचार केला तरच त्यातनं बाळालाही एक स्थिर आणि चांगलं आयुष्य आपण देणार असतो. लैंगिक संबंधामधनं लिंग सांसर्गिक आजार पसरतात, त्यासाठी सुद्धा निरोधसारखा कॉन्डोमसारख्या साधनाचा वापर हा खूप महत्त्वाचा ठरतो. मुलींच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर असं पण आढळून आलं आहे की 18 वर्षाच्या आधी जर लैंगिक संबंध आले तर अशा मुलींमध्ये गरोदरपणाची संख्या खूप जास्ती असण्याचा धोका असतो. त्याचबरोबर गर्भाशय मुखाचा कॅन्सर जो स्त्रियांमध्ये भारतात सगळ्यात जास्ती प्रमाणामध्ये आढळतो, किंबहुना जर बेजबाबदारपणे लैंगिक वर्तनाची वेळ आली
तर त्यातनं जे धोके उद्भवतात त्यामध्ये वंध्यत्वाचा सुद्धा खूप मोठा धोका असतो. आणि म्हणून मग ज्यावेळेला आपल्याला मूल हवं अशी वेळ येते, त्यावेळेला दिवस जायला जर अडचण आली तर त्याचं मूळसुद्धा कधी-कधी असुरक्षित आणि बेजबाबदार लैंगिक वर्तनामध्ये असतं. आणि म्हणून गर्भनिरोधक साधनांचा वापर, लैंगिक संबंधाच्या वेळची स्वच्छता, त्यासाठीची आवश्यक मानसिक तयारी, शारीरिक तयारी, हे सगळं ज्ञान आपल्याला लैंगिक संबंध सुरू होण्याच्या आधी असणं हे महत्त्वाचं आहे. मी 30 वर्ष स्त्री आरोग्य तज्ज्ञ म्हणून काम करते आहे. माझ्या बघण्यात एक सरकारी दवाखान्यामध्ये अशी केस आली की त्या ठिकाणी मला कॉल आला इमर्जन्सीमध्ये. एक पहिलटकरीण प्रसूतीसाठी सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट झाली होती. मला वाटतं 2 दिवस आधीपासून तिला कळायला सुरुवात झाली होती. ती घरी होत नाही आहे म्हणून तिला शेवटी ज्यावेळेला तिने डोळे पांढरे झाले, आपण म्हणतो ना चक्कर येऊन बेशुद्ध पडली, त्यावेळेला तिला उचलून आणि दवाखान्यामध्ये आणलं गेलं. बघतो तर त्या मुलीचे नाडीचे ठोके खूप मंदावले होते. तिचं रक्तदाब होता तो कमी झाला होता. म्हणजे एकूण शॉकमध्ये ती मुलगी होती. आणि प्रसूतीच्या ज्या कळा होत्या त्या आता तिच्या मंदावल्या होत्या किंवा थांबल्याच होत्या असं आपण म्हणू शकतो. तिची आई आणि सासू या दोघीजणी पण तिथे होत्या. त्या दोघींना आत बोलावून ज्या वेळेला विचारलं की नेमकं काय झालं होतं, तर त्या म्हणाल्या की तिचे आत्ता दिवस पूर्ण भरलेले नाही आहेत आणि नाव कुठे घातलं होतं का, आता हां एकदा ANMनी तिला घरी तपासणी तिची झाली होती, तिला धनुर्वाताचे इंजेक्शन दिलेलं आहे एक, अशी एवढी माहिती मिळाली. बाकी गोळ्या कुठल्या चालू होत्या ते काही त्यांना नीट सांगताही आलं नाही. तिला काही त्रास होता का हेही त्यांना सांगता आलं नाही. पण 2 दिवस आधीपासून ती खूप दुखतं करत होते. पण 7व्या महिन्यात कुठे डिलिव्हरी होते का असं म्हणून त्यांनी काही तिला डॉक्टरांकडे त्यावेळेला नेलं नव्हतं. आणि त्यावेळेला तिच्या अंगावरती प्रचंड सूज होती, तिचे डोळेसुद्धा दिसत नव्हते. मग तिला माहिती विचारली की झटका आला होता का, तर त्या म्हणाल्या हो, तिने दातखिळ अशी बसल्यासारखं केलं आणि ती पडली. या कंडिशनला आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये इक्लॅम्सी असं म्हटलं जातं. मी तपासणी ज्या वेळेला केली तेव्हा बाळ तर पोटामध्ये गेलेलंच होतं, पण आईसुद्धा या स्थितीमध्ये तिला जीवाला मुकायची शक्यता ही 50% इतका धोका त्या ठिकाणी असतो. आणि ते बाळ पायाळू असल्यामुळे ते बाहेर यायला अडचण येत होती आणि त्यामुळे गर्भाशयात कळा येऊन शेवटी गर्भाशयाने कळा देणंसुद्धा थांबवून टाकलं होतं, कारण तोपर्यंत त्या मुलीला झटकाच आला आणि ती बेशुद्ध झाली होती. आता बेशुद्ध झाल्यानंतर अशा स्थितीमध्ये बाळाचा जो रक्तपुरवठा आहे तो त्या क्षणी थांबलेला असतो. आणि मग त्या ठिकाणी अर्थातच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे तिथे सर्व प्रकारचे तज्ज्ञ आणि इतर सुविधा उपलब्ध होत्या. आधी त्यांनी छोट्या दवाखान्यातच नेलं होतं, पण तिथे कोणी तिला भरती पण करून घेतलं नाही. या सगळ्या प्रकारामध्ये पुढे काही तास गेले आणि शेवटी ती इथे पोचली होती. सिझेरियन करावं लागलं कारण मूल पूर्ण तोपर्यंत आडवं आलं होतं. पुढे 2 दिवस ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती, पण नंतर मग हळूहळू शुद्धीवर आली आणि नंतर रिकवर झाली. तिच्या नशिबाने तिचा जीव वाचवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. पण ती जेव्हा शुद्धीवर आली आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की या मुलीचं वय 15-16 सुद्धा जेमतेम असेल नसेल. अर्थातच कागदावरती तिचं वय 18 होतं. आणि म्हणून ज्यावेळेला आईला मी विश्वासात घेतलं आणि सांगितलं की ताई, या मुलीचं वय मला तरी खूप कमी दिसते, तिचं वय किती आहे नेमकं पेपरवर जरी हे असलं, मग तिने रडायला सुरुवात केली. आणि मग तिने कबूल केलं की त्या मुलीचं वय 15च होतं. ती बाहेरची व्हायला तिने सांगितलं की 1-1.5 वर्षापूर्वी तिला पाळी यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे तिचं लग्न आम्ही करून टाकलं. तिने मला सांगितलं की मी शेतमजुरी करते, या मुलींवर मी लक्ष कुठे ठेवणार, आणि म्हणून आम्ही लग्न तिचं करून टाकलं. मला जास्ती काही सांगावं लागलं नाही, कारण त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांच्या एवढ्या मोठ्या टीमला किती प्रयत्न करावे लागले हे सगळ्या नातेवाईकांनीही बघितलेलं होतं. मुलगी हाताला लागली हे तिचं नशीब, आमचे प्रयत्न. पुढे 2 मुली होत्या. मी तिला फक्त एवढंच म्हटलं की आता पुढच्या 2 मुलींचं लग्न तू कधी करणार आहेस? तेव्हा ती म्हणाली, तिच्या परत डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, नाही ताई, मी परत असं नक्की करणार नाही. हे का घडलं? कारण निसर्गाने जे योग्य वेळ राखून दिली आहे तिने आई होण्यासाठी, त्याच्यामध्ये आपण आलो आणि तिचं लग्न करून टाकलं. अशा घटना या आमच्यासाठी सुद्धा खूप निस्तरायला त्रासदायक तर असतातच, पण खूप टेन्शन आणणारे असतात. आणि आज जेव्हा आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, कायदे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यावेळेला निश्चितपणे आपण या गोष्टीला जबाबदार ठरणार तर नाहीच, पण आपण या गोष्टी करणार नाही आणि करूही देणार नाही. बालविवाहासारख्या हे खूप महत्त्वाचं आहे.